भाई नमस्कार. नमस्कार. भाई आज आपल्या नियोजनामध्ये ना दोन बैल घाटावले उतरवलेत, पाखऱ्या आणि अर्जुन. आणि आपला आज गुलाल पण झालाय या बोनिवली मैदानामध्ये. काय सांगाल आजच्या गुलालाविषयी? आजची 2 बैल नव्हती माझी, आज 4 बैल होती माझी. माझा मित्र आतिश पाटील भाऊ, त्याची 2 माझी 2. आम्ही संघटना केल्यापासून भावांसारखे खेळतोय. जेव्हा शर्यत फिरवली, दोघे येताना हात मिळून आलो, जाताना पण दोघे हात मिळून गेलो. मी जेवढे छकडा शौकीन असतील आणि जेवढे बैलगाडा मालक असतील, त्यांना एक विनंती करून सांगेन का आज माझी ना जशी अशी शर्यत झाली, अशा शर्ती करा, जेणेकरून पण्या जगनी फडके साहेब त्यांची परंपरा चालू राहील का दोस्तीमध्ये शर्यत करायची. आजच्या नियोजनाविषयी सांगा ना, बैलांचं नियोजन. काय नाही, आजचं नियोजन आमचे विजू कालेत पालशिरसचे आणि आमचे पाटील झऱ्याचे त्यांच्या नियोजनमध्ये आणि आपले वडकीची गँग आमची सर्वांनी मिळून नियोजन केलं होतं. आणि आपले संभाजीनगरची काही मंडळी आहे, आम्ही सर्वांनी खेळीमेलीने नियोजन. असं काही नियोजन खास असं नियोजन काय नाही की कोणाला हरवायचंय म्हणून. आम्ही सर्व कोणी जिंकण्यासाठी येतो असा आमचा विषय नाही. आम्ही एक स्पर्धा आहे, चला आज त्यांनी जिंकले तर उद्या आम्ही जिंकू, अशी स्पर्धा आहे आमची. बाकी असा आमचा काही कोणाला चिडवायचा हारीचा काही विषय नाही. बैला खूप चांगली पळाली, बैलांविषयी काय सांगाल? आता बैलांविषयी काय सांगायला, चांगली महाराष्ट्र चांगली पळणारी बैल आहेत, पण यांच्यापेक्षा समोरची बैल पण खूप चांगली पळाली. कारण मी आतिश पाटीलला धन्यवाद दिला आणि अभिनंदन केलं. त्याचा वासरू होता हातून पळाला, अतिशय चांगला पळाला. म्हणजे या 4ही बैलामध्ये आज टॉपचा वासरू आतिश पाटीलचाच पळाला. आज आपल्या बोनिलच्या तात्यांनी खूप चांगलं नियोजन केलं, भरपूर सारे मुंबईच्या बैलांचा सत्कार सुद्धा ठेवला. अतिशय चांगलं. जेव्हा आम्ही बैलगाडा महोत्सव ठेवला, पूजा ठेवली, त्याच्यामध्ये अविनाश शेटला माहिती आहे मोलाचा वाटा तात्याचा पप्पू शेटचा आहे. कारण जिथे जिथे आम्ही वर्गणी जमा करायला गेलतो, काही लोक लाजतात कोणाकडे जायचं कशाला वर्गणी, पण सत्यनारायणच्या पूजेसाठी तात्या आणि पप्पू शेट यांनी आम्हाला सर्व वेळ दिली. पूर्णचे पूर्ण 15 दिवस मी होतो, अविनाश शेट होते आणि त्यांच्याबरोबर आमची इतर सगळी मंडळी होती. खानावकर बंधू होते, विजय शेठ असतील, विकास शेठ असतील, मुगाई शेठ ओले असतील, अशी अनेक मंडळी होती. जयेश शेठ पाटील होते सोनापडचे. त्याच्यामध्ये तात्या आणि पप्पू ही जोडी आहे रामशी आमची. मला आज आनंद वाटला की सर्व बैलांनी सत्कार केला. आज मुंबईमध्ये आजपर्यंतचा सर्वात चांगला सत्कार त्यांनी केला असेल ना. म्हणजे या मैदान ऐतिहासिक मैदानच असं मानलं जाईल. अतिशय सुंदर मैदान, नियोजन पण खूप छान आणि काही अडचण नाही. चावचाव पाठीमागे पण त्यांनी मस्त एक बॅरिकेडिंग करण्यापेक्षा एक अशी मस्त गल्ली खोदली जेसीबीनी, जेणेकरून कोणीच गाडीमध्ये आणू शकत नाही. खूप चांगलं नियोजन झालं. आपल्या गाडीवर ड्रायव्हर विषयी सांगा ना, आज गाडी पळवली त्यांच्याविषयी. खूप चांगली त्यांनी गाडी हाकलली. बिचारा नवीनच आहे, आज पहिल्यांदा. आज आमचे अरुण नेहमी गाडी हाकलतो, पण अरुण स्वतः मला बोलला की त्याला बसव गाडीवर. चालेल दादा, अभिनंदन तुमचं. दादा नमस्कार. 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 आपली ओळख द्या ना. दत्ता पाटील झरे, सरे आपल्या तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. आणि आज आपण पाकऱ्या बैल इथं मुंबईमध्ये उतरवला, आपले संघटनेचे अध्यक्ष संदीपभाई माली यांच्या नियोजनामध्ये. आणि आपला गुलाल पण झाला या बोनिवली मैदानामध्ये. काय सांगाल? काय ना, आमची गाडी पळणार होती, आम्ही आधीच वरच पळवलो होतो गाठाव. तीच गाडी आपली दादा म्हणले घेऊन या, 1 मैदान 2 मैदान खेळू. शेवट राहिले पावसाचा टाइम, आलो. आता परवा दिवशी उतरले, आज पळाले. सुरुवातीला आले आले आपण एक फेरा पण टाकला होता. हो, यांना माहिती नसल्यामुळं मुंबईचं मैदान यांना अजून माहिती नाही ना, पहिलंच मैदान आहे. म्हणजे आज पहिल्यांदाच मुंबईला पळालाय हो, पाकऱ्या. पहिल्यांदा. अर्जुन तर 1-2 वेळा येऊन गेलाय, पण गाडी कशी पळाली आपली? चांगली पळाली. आणि आपल्या गाडीवर ड्रायव्हर होते, आज ड्रायव्हर पण आपल्या इकडे घेऊन आलो. ड्रायव्हर जालन्याचा आहे, त्यांच्या अर्जुन तकडचा आहे. अर्जुन करचा आहे. पाखऱ्याचं ना खूप मोठं नाव होतं आता मुंबईमध्ये. कसं बघता तुम्ही सर? काय नाही, होणारच की, पळणार बैल त्याचं नाव होतच असतंय. असं आहे, आनंद वाटतोय त्याच. काय सकाळी जेव्हा पाखऱ्या इथं आला ना मैदानामध्ये, तेव्हा एक चर्चा होती पाखऱ्या आलाय मैदानामध्ये. तर कुठं ना कुठं या गोष्टीला एक आनंदाचीच गोष्ट म्हटली जाईल. वरबी गाडी चांगली पळाल्या, चांगल्या बैला संघ पळालाय. तुमचे मथुर संघ बैल पळालाय कोरेगावच्या हिंदकेसरी मैदानात. आमचा 3 नंबर झाला. शेवाळ्या आबाच्या अधीक्षच्या बावऱ्यावर पळाला फुरसुंगीमध्ये, तर आमचा फायनलला 2 नंबर झाला. म्हणजे पाखऱ्या ज्या मैदानामध्ये असते तिथं गुलालातच राहतो. असते 1-2 मैदान, 3 मैदान फैल झाली, म्हणजे काहीतरी होते इकडे तिकडे पुरवला. मुंबईच्या मैदानाविषयी काय सांगाल? फाटीविषयी चांगलं झालं मैदान, चांगली फाटी आहे, पळायला चांगला आहे, काय अडचणीची बाजू नाही किंवा पब्लिक येत नाही पुढं, काय नाही. 1 नंबरचं पब्लिक असं बॅरिकेड हे लावून ओके, एकदम नियोजन चांगलंच आहे. चांगलं नियोजन आहे.
आता मुंबईमध्ये समजा आज आले तर अजून याच्या पुढे येणं होईल का मग? येणार ना, येणार 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 येणार. कारण मुंबईच्या प्रेक्षकांचा प्रेम पण भेटला तिकडे हा आपल्याला. हो येणार. चालेल चालेल, धन्यवाद. दादा नमस्कार, नमस्कार. आपली ओळख द्या ना. वडकी पुणे, बापू आंबेकर. आज छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन मुंबईमध्ये पळाला आणि गाडी पण खूप चांगली पळाली, एक गुलाल पण झाला. काय सांगाल गुलालाविषयी आजचं? चांगली पळाली गाडी आणि आज कोणाच्या नियोजनामध्ये मुंबईमध्ये बैल आज उतरवला? बाईंच्या. आज बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीपभाई माली यांच्या नियोजनामध्ये आज अर्जुन उतरवला आणि मागं पण एक मैदानामध्ये उतरवला होता त्यांच्याकडे त्यांच्याच नियोजनामध्ये. पब्लिकचा प्रेम खूप भेटला गाडीला, काय सांगाल? आम्हाला पण बरं वाटलं, गाडी खूप छान पळाली. अर्जुनचं ना खूप मोठं नाव होतंय आज महाराष्ट्रामध्ये, कारण मोठमोठ्या मैदानामध्ये ना अर्जुन हा गुलालातच असतो. काय सांगाल त्याविषयी? स्पीड खूप चांगली आहे त्याला. छत्रपती संभाजीनगर मधली बैलं ना खूप चांगली पळतात आणि यावर्षी सीझनला मध्ये त्यांचं नाव झालंय. जसं तुमच्या दावणी नाशिक मधलं लखनच्या पाठोपाठ अर्जुनचं पण तितकंच नाव होतंय. काय बोलाल नाव होतंय? नमस्कार, हा अर्जुन बैल आहे. हा बाप्पा आंबेकर वडकी यांच्या नावावर इकडे पळतो मुंबईला आणि पुण्यात बी. आता बैलगाडी संघटनेचे मुंबईचे अध्यक्ष संदीपभाई माळी बोपट यांच्याकडे 3दा आम्ही आलो होतो. 2दा थोडी शर्यतीला गडबड झाली आणि आज टॉपची शर्यत केली मुंबईमध्ये वासरांनी. त्यामुळं बाप्पा आंबेकर बी खुश आहेत, सगळीच खुश आहे आणि प्रेम करणारी जनता बी खुश आहे. समोरून गाडी पण खूप चांगली होती, तिच्याविषयी काय सांगाल? काय समोरची गाडी बी टॉपचीच होती, त्यामुळे ते बी काय आमचे मित्रच आहेत. आम्ही एका पायऱ्यात पळालेलो बी आहे बऱ्याच वेळा आणि याच्या पुढे पण पळणार. ह्याच्या पुढे बी पळणार. ते वासू त्यांचं पळतंय आणि ते वासू बी त्यांचं नाव करणार आहे भरपूर. आपल्या महाराष्ट्रामध्ये ना खूप चांगला आता मैत्रीचा खेळ दिसतोय. आज विरोधात पडलं तर उद्या पैऱ्यात दिसतात जी गायला. बैलगाडी संघटना आता झाली त्याच्यामुळे हा सगळा प्रकार झाला. नाही तर इथून माग आपण बघितलंयच, गाठा बी काय होत होतं आणि इथं बी काय होत होतं ते सगळ्यांनी बघितलेलंच आहे. म्हणजे आज जो हा श्रेय आपल्या भाईंना, म्हणजे संघटनेचे जे संघटनेचे अध्यक्ष अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांना आहे. आहेत, बरोबर आहे. कारण त्यांचं लक्ष संघटनेच्या बारकाईचं सर्वच आहे. कार्यकर्त्यांचं आहे ते. आजचा हा नियोजन कसा होता? पाठी कशी होती आज आज? फाटी बिटी सगळी व्यवस्थित होती. पब्लिक पाठीमागं होतं, समोरचं पब्लिक आगेच्या दोऱ्याच्या मागं होतं. खालनं त्यांनी मध्ये गाडी घालायला चान्स नाही दिला. अतिशय सर्वोत्तम कमिटीने नियोजन केलेलं होतं. बोनिवलीचे तात्या, त्यांचं एक खूप मोठं नाव आहे नाव आहे नियोजनामध्ये. त्यांचं आणि त्यांनी आज नामांकित बैलांचे सत्कार बी घेतले, त्यामुळे त्यांचं धन्यवाद देतो त्यांना बी. आता ही गाडी झाली, आता परत पळवायचा विचार आहे का? परत पळवायचा 2 तारखेला गाडी दिसणार ना परत तुम्हाला. हीच गाडी ही गाडी 2 तारखेला पळणार. आपल्या खिडकालीच्या मैदानामध्ये खेडकाल्याच्या मैदानात 2 तारखेला गाडी पळणार आहे. 2 तारखेच्या मैदानामध्ये 100%. पळणार. कधी आलेला आपण? आम्ही सकाळी आलेलो आहे. बैल रात्रीच पाठवून दिला होता. आम्ही सकाळी आलो पुण्याहून. आता मागायला पुण्यात जाऊन परत 2 तारखेला येणार. चालेल, धन्यवाद तुमचा. आणि असंच येत राहा आणि मुंबईकरांचा प्रेम नक्की तुम्हाला 100% असेल. धन्यवाद.